श्री स्वामी समर्थ. बघा आषाढी एकादशीच्या दिवशी न विसरता ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आपण ह्या म्हणल्याशिवाय, हे केल्याशिवाय आपल्याला झोपायचं नाही. तर ह्या म्हणजे खूप ह्या पवित्र दिवशी आपण जे काही सेवा केलेल्या आहेत, भगवान हरिविष्णू आणि श्री हरी विठ्ठलांची सेवा जी केलेली आहे, जी काही आपण सेवा करतो, तर त्याचं आपल्याला फळ मिळण्यासाठी ही सेवा जर आपण केली नाही, ह्या गोष्टी आपण म्हणल्या नाही आणि केल्या नाही, तर तसंच झोपलं, तर आपल्याला ह्या एकादशीचं पुण्य फळ मिळत नाही. कारण आपण एकादशीच्या दिवशी खूप व्रत करतो, सेवा करतो, कुठल्या मंदिरात जाऊन सेवा करतो. पण आपल्याकडनं जर ही सेवा आपण केली नाही रात्री, तर मग आपली ही एकादशीचं जे व्रत करतो, त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळणार नाही. तर ती सेवा कुठली आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ह्या दिवशी आपण भगवान हरिविष्णू आणि म्हणजे श्री हरिविठ्ठल यांची आपण सेवा करतो. तर भगवान हरिविष्णूंची सेवा म्हणजे आपण मंदिरात जाऊन आपण सेवा करू शकतो किंवा घरी पण केली असेल. आणि श्रीहरी विठ्ठलांची सेवा सुद्धा आपण मंदिरात किंवा घरी जे आपल्याला घरी करता येईल ते आपण घरी पण करतो. तर सगळ्या सेवा करतोच आपण. पण काही गोष्टी आपल्याकडनं म्हणजे होत नाहीत. आपण म्हणजे दिवसभर करतो की रात्री कशाला मला रात्री आपण झोपून जातो. पण तसं न करता आपल्याला रात्री सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. कारण आपण दिवसभराची जी काही सेवा केली त्याचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकालाच वाटतं की आपण इतका उपास करतो, मग हे आपलं काम झालंच पाहिजे, आपल्याला हे फळ मिळालंच पाहिजे. म्हणून आवर्जून आपल्याला हे रात्री झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणा, आपल्याला श्री हरी विठ्ठलांचं जी काही आपल्याला सेवा करायची ती आज आपण बघू. तर बघा, आपल्याला म्हणजे रात्री श्री हरी भगवान हरी विष्णूंची आपल्याला आरती करायची आहे, श्री हरी विठ्ठलांची पण आरती करायची आहे. आणि आरती केल्यानंतर आपल्याला म्हणजे जेव्हा आपण देवाजवळ तो दिवा लावणार आहोत, तो दिवा आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे रात्रभर. तर तो तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर तो दिवा आपल्याला रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे. कारण देवाजवळ आपली दिवा जर ठेवला तर घर आपलं तेजोमय होत असतं. आणि आपल्याला दिवा लावल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल तर त्या ज्योतीच्या रूपामध्ये जाऊन आपल्या म्हणजे देवांपर्यंत आपली इच्छा पोहोचते. त्यामुळे हे आपल्याला दिवा रात्रभर तिथंच ठेवायचा आहे आणि म्हणजे अखंड तेवत ठेवायचा आहे. तर त्यामध्ये तूप म्हणा, तिळाचं तेल किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे. आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणा, विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला रात्री झोपताना म्हणायचं आहे. कारण आपल्याकडनं कळत नकळत जर ह्या आजच्या दिवशी आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल, तर त्याचं आपल्याला क्षमाक्षालन होत असतं ह्या विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याने. आणि श्री हरी विठ्ठलांचं आपल्याला एकादशी महात्म्य असेल तर ते म्हणू शकता, नाही तर आपण नामजप करायचा आहे. आणि ही सेवा जर केली तर नक्कीच आपल्याकडनं दिवसभरात आपल्याला कळत नकळत आपल्याकडनं म्हणजे मुद्दाम कोणी चुका करत नसतं, पण कळत नकळत आपल्याकडनं चूक होत असते. त्यामुळे बघा, आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणता आलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही मोबाईलवर लावून जरी ऐकलं रात्री, तरी आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. कारण आपण काही काही वेळेस आपल्याला आता मोठे मोठे शब्द असतात तर नाही म्हणता येत, त्यासाठी आपण मोबाईलवर लावायचा आणि एके ठिकाणी बसून आपण सगळ्यांनी जर श्रवण केलं तर नक्कीच आपली जी काही चूक झाली असेल त्याची पण आपल्याला माफी मिळते. आणि आपल्या घरामध्ये सगळे जेवढे आहेत तेवढ्यांनी आरती करायची आहे. भगवान विष्णूंची आणि श्री हरी विठ्ठलांची आपल्याला आरती करायची आहे. आणि आपल्याला खडीसाखर वगैरे नैवेद्य ठेवून तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि नामजप करायचा आहे. पहा, नामजप जर केलं तर आपल्या घरामधलं जे काही असेल तर संकट आलेलं असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, जे आपल्याकडनं काही चूक झाली असेल एकादशीच्या दिवशीची, ती क्षमा प्रार्थना असते की ती आपल्याकडनं चूक ना म्हणजे झाली आहे, चूक भूल माफ असावी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान हरिविष्णूंना, की माझ्याकडनं आज जर नकळत आपल्याकडनं चूक झाली असेल तर ती माफ करायची. म्हणजे आपल्याला जे काही आपण व्रत वैकल्य केलं एक दिवसाचं एकादशीचं, ते आपल्याला त्याची माफी मिळत असते आणि आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. तर हे आपल्याला असं करून देवाजवळ तर दिवा लावला, तर आता तुळशीजवळ सुद्धा आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे. आणि आपण जोपर्यंत आपली सेवा चालू आहे, मंत्रपठण म्हणजे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विठ्ठलाची आरती वगैरे करतोय, तोपर्यंत एक दिवा आपल्याला दारात सुद्धा लावून ठेवायचा आहे. बघा, भगवान हरिविष्णूंची जिथं आपण सेवा करतो तिथं माता लक्ष्मी आपल्या म्हणजे समोरच असते, म्हणजे हजर असते आपल्या समोर. आपल्याला म्हणजे कुठल्या याच्यामध्ये आपल्याला कळत नाही, कणाकणात माता लक्ष्मीचा वास आहे. तर माता लक्ष्मी आपण आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे आपल्याला एक दिवा आपल्या दारात सुद्धा लावायचा आहे. जोपर्यंत आपली हे विष्णू सहस्त्रनाम पठण म्हणा, आरती हे ते सगळं होईस्तोवर आपल्याला उंबऱ्यामध्ये एक दिवा लावून ठेवायचा आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कारण ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला पूर्ण एकादशीचं
फळ मिळतं, आपल्याला अधिक पटीनं फळ मिळत असतं. आणि जिथं तुम्ही दिवे वगैरे लावताल, तर तिथं घर तेजोमय झालं, तर तिथं अंधकार नसतो. तर आपल्या घरामध्ये कुठलीही अडी-अडचण म्हणा, आपली कुठली संकट वगैरे राहत नाही. तर तिथं त्यामुळे आपण घरामध्ये दिवा लावला, की आपल्या घर प्रसन्न होतं. माता लक्ष्मी आपल्या घरातच सतत वास करते. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे. नामजप तर करायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. जर तुम्हाला म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता आणि आपल्याला भगवान हरिविष्णू आणि श्री हरिविठ्ठलांची आपल्याला आरती करायची आहे. हे एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि हे झाल्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे. झोपायच्या आधी ही आपल्याला सेवा करायची आहे आणि ही जर सेवा आपण केली नाही, तर आपल्याला एकादशीचं फळ म्हणजे कमी प्रमाणात मिळणार आहे. अधिक पटीने आपल्याला फळ मिळणार नाही. त्यामुळे ही सेवा अगदी झोपायच्या आधी आवर्जून केलीच पाहिजे आणि कराच तुम्ही सगळेजण म्हणजे नक्की आपल्याला अधिक पटीनं फळ मिळेल आणि सगळ्यांनी ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.